नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर इकॉनॉमिक्स. तर प्रश्न पहिला आहे तो भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज कोणती संस्था तयार करते? तर भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज जी संस्था तयार करते त्या संस्थेचं नाव आहे मित्रांनो NSO. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. प्रश्न दुसरा आहे तो भारताचे चलन कोणते? तर भारताचे चलन जे आहे मित्रांनो ते आहे रुपये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो भारतीय रुपयाचे चिन्ह कोणते? तर भारतीय रुपयाचे चिन्ह जे मित्रांनो हे रुपये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल असे चिन्ह आहे. प्रश्न चौथा आहे तो भारताची मध्यवर्ती बँक कोणती? तर भारताची मध्यवर्ती बँक जी आहे मित्रांनो ती आहे RBI आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न पाचवा येतो RBIची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर RBIची जी स्थापना आली मित्रांनो ती झाली 1935 मध्ये झाली. बी जे आपला राईट आन्सर होईल. प्रश्न सहावा येतो RBIचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर RBIचे राष्ट्रीयकरण जे झाले मित्रांनो त्याला 1949 या वर्षी झाले मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. प्रश्न सातवा येतो भारतात नाणी कोण जारी करते? तर भारतात नाणेची जारी करते मित्रांनो ती भारत सरकार करते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो 1 रुपयाची नोट कोण जारी करते? तर 1 रुपयाची नोट जी जारी करते मित्रांनो ती वित्त मंत्रालय करते. भारत सरकार करते. वित्त मंत्रालय भारत सरकार करते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 9वा क्वेश्चन येतो भारतीय बँक नोटा जारी करण्याचे मुख्य अधिकार कोणाकडे आहेत? भारतीय बँक नोटा जारी करण्याचे मुख्य अधिकार जे आहे मित्रांनो ते आहे RBI कडे आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. प्रश्न 10वा येतो चलनविषयक धोरण भारतात कोण राबवते? तर चलनविषयक धोरण जेव्हा राबवते मित्रांनो ते राबवते RBI राबवते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 11वा येतो महागाई म्हणजे काय? तर महागाई म्हणजे मित्रांनो वस्तूंची किमतीच्या सर्वसाधारण पातळीवर वाढ होते. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. प्रश्न 12वा येतो महागाई नियंत्रित करण्यासाठी RBI कोणता उपाय करू शकते? तर महागाई नियंत्रित करण्यासाठी RBI जे उपाय करू शकते ते मित्रांनो रेपो दर वाढवणे हा उपाय करू शकते. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 13वा येतो रेपो दर म्हणजे काय? तर रेपो दर म्हणजे असतो मित्रांनो RBI कडून व्यापारी बँकांना अल्पकालीन कर्ज देण्याचा दर. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. प्रश्न 14वा येतो रिव्हर्स रेपो दराचा संबंध कशाशी आहे? तर रिव्हर्स रेपो दराचा संबंध जो आहे मित्रांनो ते आहे RBI कडून बँकेकडून निधी स्वीकारण्याशी संबंध आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. प्रश्न 15वा येतो CRR चे पूर्ण रूप काय? ते CRR चे पूर्ण रूप जे आहे मित्रांनो कॅश रिझर्व्ह रेशो आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. प्रश्न 16वा येतो SLR चे पूर्ण रूप काय? तर SLR चे पूर्ण रूप जे आहे मित्रांनो ते आहे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. प्रश्न 17वा येतो भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प कोण संसदेत सादर करतो? तर भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प जो संसदेत सादर करतो मित्रांनो ते केंद्रीय अर्थमंत्री करतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 18वा येतो भारताचा अर्थसंकल्प संविधानाच्या कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर भारताचा अर्थसंकल्प जो आहे ती संविधानाच्या कलम 112शी संबंधित आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. प्रश्न 19वा येतो वित्त आयोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर वित्त आयोगाची तरतूद जी मित्रांनो ती 280 या कलमामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 20वा येतो वित्त आयोगाची स्थापना कोण करतो? तर वित्त आयोगाची स्थापना जो करतो मित्रांनो तो राष्ट्रपती करतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. प्रश्न 21वा येतो NITI आयोगाची स्थापना कधी झाली? तर NITI आयोगाची जी स्थापना झाली मित्रांनो ती झाली 2015 मध्ये झाली. सी जे आपला राईट आन्सर होईल. प्रश्न 22वा येतो NITI आयोगाने कोणत्या संस्थेची जागा घेतली? तर NITI आयोगाने जी संस्थेची जागा घेतली मित्रांनो ती नियोजन आयोग याची जागा घेतली मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. प्रश्न 23वा येतो नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? नियोजन आयोगाची स्थापना जी झाली मित्रांनो झाली 1950 रोजी झाली मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 24वा येतो भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर भारताची पहिली पंचवार्षिक योजना जी आली मित्रांनो ती 1951 मध्ये सुरू झाली. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 25वा येतो पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले? पहिल्या पंचवार्षिक योजनेचे क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले मित्रांनो ते क्षेत्र आहे कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले. ए जे आपला राईट आन्सर होईल. प्रश्न 26वा येतो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते होते? तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट जे होते मित्रांनो ते होते औद्योगिकीकरण होते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 27वा येतो दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती? तर दुसरी पंचवार्षिक योजना जी प्रतिमानावर आधारित होती मित्रांनो ती होती
नोबीस प्रतिमानावर आधारित होती. ए जॉब राईट आन्सर होईल. प्रश्न 28वा आहे तो भारतात हरित क्रांतीचा मुख्य संबंध कशाशी आहे? तर भारतात हरित क्रांतीचा मुख्य संबंध जो आहे मित्रांनो ते अन्नधान्य उत्पादनाशी संबंध आहे. बी जॉब राईट आन्सर होईल. 30वा आहे तो भारतातील हरित क्रांतीशी संबंधित प्रमुख व्यक्ती म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतातील हरित क्रांतीशी संबंधित प्रमुख व्यक्ती जे आहे मित्रांनो ते आहे एम.एस. स्वामीनाथन आहे. ए जॉब राईट आन्सर होईल. प्रश्न 30वा आहे तो श्वेत क्रांतीचा संबंध कशाशी आहे? तर श्वेत क्रांतीचा संबंध जो आहे मित्रांनो ती दूध उत्पादनाशी आहे. ए जॉब राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 31वा आहे तो भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते मित्रांनो वर्गीस कुरियनला ओळखले जाते. बी जॉब राईट आन्सर होईल. प्रश्न 32वा आहे तर निळी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर निळी क्रांती जी मित्रांनो ती संबंधित आहे मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. ए जॉब राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 33वा आहे तो SCBIचे मुख्य कार्य काय आहे? तर SCBIचे मुख्य कार्य जे आहे मित्रांनो ते आहे भांडवली बाजाराचे नियम. तर SCBIचे कार्य जे आहे मित्रांनो ते आहे भांडवली बाजाराचे नियमन करणे. तर बी जॉब राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 34वा घेतो NABARDचा मुख्य संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर NABARDचा मुख्य संबंध जो आहे मित्रांनो तो आहे कृषी व ग्रामीण विकासाशी आहे. ए जॉब राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 35वा आहे तो NABARDची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर NABARDची स्थापना झाली मित्रांनो त्याला 1982 मध्ये झाली. सी जॉब राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 36वा आहे तो GST भारतात कधी लागू झाला? तर GST भारतात जो लागू झाला मित्रांनो तो लागू झाला 1 जुलै 2017 रोजी लागू झाला मित्रांनो. बी जॉब राईट आन्सर होईल. प्रश्न 37वा आहे तो GSTचे पूर्ण रूप काय? तर GSTचे पूर्ण रूप जे मित्रांनो ते आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे मित्रांनो. ए जॉब राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 38वा आहे तो GST हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर GST हा जो कर आहे मित्रांनो तो आहे अप्रत्यक्ष कर आहे मित्रांनो. बी जॉब राईट आन्सर होईल. प्रश्न 39वा आहे तो आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर आयकर हा जो प्रकारचा कर आहे मित्रांनो तो आहे प्रत्यक्ष कर आहे मित्रांनो. ए जॉब राईट आन्सर होईल. प्रश्न 40वा आहे तो भारतात आर्थिक उदारीकरणाची सुरुवात मुख्यतः कोणत्या वर्षी झाली? तर भारतात आर्थिक उदारीकरणाची सुरुवात जी झाली मुख्यतः ती झाली 1991 मध्ये झाली मित्रांनो. सी जॉब राईट आन्सर होईल. प्रश्न 41वा तो 1991च्या आर्थिक सुधारणांमध्ये कोणते 3 प्रमुख घटक होते? तर 1991च्या आर्थिक सुधारणांमध्ये 3 घटक जे होते मित्रांनो ते होते उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे ते प्रमुख 3 घटक होते. ए जॉब राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 42वा येतो भारतातील बँकेचे राष्ट्रीयकरण पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर कोणत्या वर्षी झाले? तर भारतातील बँकेचे राष्ट्रीयकरण जे आहे पहिल्यांदा ते झाले 1969 या वर्षी झाले मित्रांनो. बी जॉब राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 43वा येतो 1969 मध्ये किती प्रमुख व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर 1969 मध्ये ते प्रमुख व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण झाले मित्रांनो ती संख्या आहे 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. सी जॉब राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 44वा येतो भारतात बेरोजगारीचा अर्थ काय? तर भारतात बेरोजगार अर्थ जो आहे मित्रांनो तो आहे काम करण्याची क्षमता व इच्छा असूनही योग्य काम न मिळणे. तर बी जॉब राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 45वा येतो GDPचे पूर्ण रूप काय? तर GDPचे पूर्ण रूप जे मित्रांनो ते आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे मित्रांनो. ए जॉब राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 46वा येतो GDP मध्ये काय मोजले जाते? तर GDP मध्ये जे मोजले जाते मित्रांनो ते मोजले जाते देशाच्या सीमामध्ये एक कालावधीत उत्पादित अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. तर ए जॉब राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 47वा येतो सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मालकी हक्क मुख्यतः कोणाकडे असतात? तर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मालकी हक्क जे असतात मुख्यतः ते असतात सरकारकडे असतं मित्रांनो. बी जॉब राईट आन्सर होईल. त्यानंतर प्रश्न 48वा आहे तो भारतातील आर्थिक धोरणांमध्ये समावेशक विकास याचा मुख्य अर्थ काय? तर समावेशक विकास याचा मुख्य अर्थ जो आहे मित्रांनो तो आहे विकासाचा लाभ समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवणे. तर ए जॉब राईट आन्सर होईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि PDF जर का लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.